टाळ मृदुंगाचा गजर आणि सुखाच्या सरी. आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळ्याचे पंढरीकडे प्रस्थान. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस, मनात अथांग भक्तीचा भाव आणि मुखात ज्ञानोबा तुकाराम संत मुक्ताई नावाचा जयघोष करत महाराष्ट्रातील सर्वात लांबचा प्रवास करणारा आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळा आज बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. वारकऱ्यांच्या गराड्यात टाळ मृदुंगाच्या तालावर विठुनामाचा गजर करत हजारो पावले विठ्ठलचरणी लीन होण्यासाठी निघाली आहेत. चांदीच्या भव्य रथाचे लोकार्पण, माऊलींच्या पादुका विराजमान. या वर्षीच्या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे संत मुक्ताईंच्या चरणी अर्पण करण्यात आलेला भव्य चांदीचा रथ. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ हा देखणा चांदीचा रथ मुक्ताई चरणी सुपूर्द केला. या भव्य रथाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले आणि पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक खदगावकर यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. या लोकार्पणानंतर संत मुक्ताईंच्या पवित्र पादुका अत्यंत भक्तिभावाने या चांदीच्या रथात विराजमान करण्यात आल्या आणि सोहळा पुढे मार्गस्थ झाला. गरजू धरणी अंबर, विठ्ठल नाम हे साचार. गेल्या अनेक दिवसांपासून कडकडणारे ऊन, तीव्र पाणी टंचाई आणि पावसाची चातकासारखी वाट पाहणारा बळीराजा चिंतेत होता. मात्र संतांच्या भूमीत जणू चमत्कार घडावा तसा प्रसंग आज रंगला. पालखी प्रस्थान समयी विठुरायाचे आणि मुक्ताईंचे अभंग सुरू झाले आणि ऐनवेळी वरुणराजाने जोरदार एंट्री घेतली. मुसळधार पावसाच्या सरी कोसळू लागल्याने वातावरणातील उष्णता पळाली आणि आसमंत तृप्त झाला. या पहिल्याच दमदार पावसाने वारकरी आणि बळीराजा सुखावला. पाऊस आणि भक्ती यांचा एक अनोखा संगम यावेळी पाहायला मिळाला. डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, अंगावर झेलत चिखलाची पर्वा न करता हजारो वारकरी टाळांच्या ठेक्यावर आणि मृदंगाच्या तालावर पावसात भिजत आनंदाने नाचू लागले. वारीच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या पावसाच्या प्रसादाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. या मंगलमयी सोहळ्याप्रसंगी संत मुक्ताई संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील, माजी आमदार अरुणदादा पाटील, विश्वस्त सम्राट पाटील, विशाल महाराज खोले, नितीन महाराज अहिर, कन्हैया महाराज, विजय महाराज खवले, पंकज महाराज पाटील, मंगेश महाराज वराडे, उद्धव महाराज जुनारे, रतिराम महाराज, कृष्णा महाराज तायडे, राम जुनारे, ज्ञानेश्वर हरणे यांच्यासह महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेले असंख्य कीर्तनकार, टाळकरी, फडकरी आणि हजारो भाविक उपस्थित होते.